बाळापूर पोलिसांनी स्वतः धान्य दुकानातील तांदळांच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील पारस येथे शेगावकडे जाणारी 1 नंबर नसलेली पिकअप गाडी तांदळाचे कट्टे घेऊन जात असताना पोलिसांनी पकडली आहे। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या गाडीला बाळापूर पोलीस ठाण्यात आणले आहे आणि पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे बाळापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मात्र याआधीही पोलिसांनी अशा अनेक गाड्या पकडल्या असताना जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष पत्र काढून त्यांना क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे। यामुळे स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ विकणाऱ्या रेशन माफियांवर प्रशासनाचा कोणताही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे। परिणामी बाळापूरमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची खुलेआम वाहतूक सुरू आहे। आता या पकडलेल्या तांदळांच्या पिकअप गाडीवर जिल्हा पुरवठा अधिकारी काय कारवाई करतात याकडे बाळापूर वासियांचे लक्ष लागले आहे। हे तांदूळ कोणत्या दुकानातील आहे, कोणी विकत घेतले आहेत याची सखोल चौकशी होईल का? हा व्यक्ती किती दिवसांपासून ही खरेदी करीत आहे, यासाठी तहसील कार्यालय किंवा खरेदी विक्री केंद्रांची परवानगी आहे का, याची संपूर्ण तपासणी केली जाईल का? की नेहमीप्रमाणे या रेशन माफियांना पुन्हा क्लीन चिट मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।